आपल्याकडे कितीही पर्स असल्या तरी शॉपिंगला जाताना मात्र सगळं सामावून घेणारी टोट बॅगच असावी असं वाटतं. पण ह्या बॅगेला कूल कसं बनवायचं शिकूया. तुम्हाला शिकायला मिळणारे फॅब्रिक पेंटिंग, त्याच बरोबरीने वारली पेंटिंग आणि संपूर्ण पर्स कितीला पडली याचा खर्च. पण यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पर्सवर ज्या भागामध्ये डिझाईन करायचं होतं तो साधारण A4 साईज भाग आपण घेतलाय. फॅब्रिक पेंटिंग मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट पहिली, की ज्या कापडावर आपल्याला पेंटिंग करायचंय त्याच्या खाली नेहमी एखादा कागद किंवा बटर पेपर टाकून ठेवायचा, ज्यामुळे रंग खाली उतरत नाही आणि आपली वस्तू खराब होत नाही. आता मी याच्यावर व्हाईट पेनने चित्र काढायला घेते. यातून थोडं कापड कसं आहे याचा अंदाज मला येईल. तर व्हाईट पेनने जेव्हा मी चित्र काढायला याच्यात सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हे कापड जरी हाताला स्मूथ लागत असेल, तरी बऱ्यापैकी खडबडीत आहे. त्यामुळे खूप नाजूक साजूक चित्र याच्यावर काढून उपयोग नाही. म्हणून मी ठरवलं आपण याच्यावर वारली पेंटिंग करूया. म्हणूनच एका कागदावर वारली पेंटिंग काढायला सुरुवात केली. मला या पर्सवर वारली पेंटिंग मधलं झाड आणि त्या खालची खाली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणारी माणसं काढायची होती. म्हणूनच मी आधी जमिनीचा एक उंच सखल भाग काढून घेतला आणि त्याच्यावर झाडाची कर्व्ह लाईन काढली. वारली पेंटिंग मधली झाडं मला खूपच आवडतात. मला माहितीये तुम्हाला देखील नक्की आवडेल. तुम्हाला वारली पेंटिंग मधला कुठला पार्ट आवडतो किंवा एखादं वारली पेंटिंग जे तुम्हाला आवडलं असेल, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे त्याचा व्हिडिओ आपण बनवू. झाड काढताना मुख्यत्वे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे खालच्या बाजूला झाड नेहमी जाड काढावं आणि हळूहळू शेंड्याकडे जाताना ते बारीक करत जावं. नेहमी झाडाचा मुख्य भाग जो असेल ते फांद्यांपेक्षा जाड असावा, म्हणजे झाड डौलदार दिसतं. सो अशा वेगवेगळ्या फांद्या आपण या झाडावर काढायला सुरुवात करूया. मुख्य 4 फांद्या काढल्या. आता त्याला सब ब्रांच म्हणजे त्याला फुटलेल्या एक विविध फांद्यांनी आपण या झाडाला मोठं करायला सुरुवात करूया. तुम्हाला लक्षात आलं असेल, की फांद्यांचे आकार हे एकसारखेच आहेत. फक्त जसं-जसं आपण एकाला एक जोडलेली फांदी काढत जातोय, तसं-तसं त्या रेशोमध्ये आपण हे आकार हळू छोटे करत जातोय. सो खाली जाड आणि वर निमुळते अशा पद्धतीने झाडाचा मुख्य भाग म्हणजे मुख्य खोड आणि त्याला फुटलेल्या फांद्या हे आपल्याला काढत जायचंय. आता तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट दुसरी म्हणजे माझ्या बऱ्याचशा स्टुडंटच्या बाबतीत मी हे बघितलंय. तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो, की जेव्हा तुम्ही झाड काढाल तेव्हा ते छोटं होतं. तर लक्षात ठेवा आपल्याला फांद्या पसरवत न्यायच्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला या फांद्या काढायच्या आहेत, की जेणेकरून तुमच्या कागदाचा किंवा तुम्ही ज्या पर्सवर ज्या भागावर काढताय तिथला जास्तीत जास्त एरिया कव्हर होईल. म्हणजे जेव्हा आपण या फांद्यांवर पानं काढू तेव्हा ते ऐटदार, डौलदार असं छान सुंदर झाड आपल्याला दिसेल. डायरेक्ट डायरेक्ट पेनाने मी काढतीये. त्यामुळे एका ठिकाणी जिथे माझी फांदी चुकली तिथे मी क्रॉस करून ठेवल्या. म्हणजे या गोष्टी आपल्याला काढायची नाहीये. ते ट्रेसिंगच्या वेळी आपल्याला कळेल. सो झाड आपलं काढून झालंय. आता मुख्य झाडाखाली बसलेली माणसं आपल्याला काढायची आहेत. वारली पेंटिंग मधली माणसं काढायला जितकी सोपी असतात, तितकाच त्याच्यामध्ये एक एलिगन्स असतो, एक जोर असतो, एक आपण म्हणू की एक ऊर्जा असते. त्यामुळे वारली पेंटिंग मधली माणसं काढायला मला नेहमीच आवडतात. कधीही एक्स काढून मग त्याची बॉडी काढण्यापेक्षा 2 वेगवेगळे त्रिकोण काढून जर आपण काढले, तर या माणसांच्या ॲक्शन दाखवणं आपल्याला सोपं जातं. आता आपण झाड काढलंय, त्यामुळे झाडाच्या इथल्या झाडाला जिवंतपणा देण्यासाठी त्याच्या खाली असलेली माणसं म्हणजे एक गुराखी जातोय, एक बाई तिथे टोपल्या विणत बसलीये. सो अशा पद्धतीने आपण जर तिथे माणसं काढली, तर आपल्या वारली पेंटिंगला एक वेगळा जिवंतपणा येईल आणि एक हालचाल जाणवेल. त्याच्यामध्ये एक स्टोरी तयार होईल, एक ड्रामा तयार होईल. हां, दमले. सो अशा बऱ्याच गोष्टी वारली पेंटिंगमधनं आपण करू शकतो. ही कला ना माझ्या इतक्या जवळची आहे, की मला ना नेहमी वारली चित्र साकार करताना वारली आर्टिस्ट ज्यांनी ही कला शोधून काढली आपल्याला माहिती नाही ती नक्की कुठून सुरुवात झाली, पण जवळ-जवळ 1000 ते 1500 वर्षाआधी ही कला सुरू झाली आहे. तर त्या आर्टिस्टचा नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.
कारण त्यांनी आपल्यासाठी ही कला तयार केली. त्या पद्धतीने ज्या आर्टिस्टनी ही कला शहरापर्यंत पोहोचवली, यांच्यासाठी देखील कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. तर आपण एक ह्याच्यामध्ये स्टोरी करण्यासाठी एक माणूस झाडावर बसलेला काढलाय. हाताला धरून लहान बाळाला कोणतरी तिथे झाड दाखवतंय. एक गुराखी आहे जो गाईच्या मागून चाललाय. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे काढतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या ॲक्शन्स इथे काढू शकता. आता मी काढलेल्या फिगर्सपैकी तुम्हाला कुठली फिगर आवडली हे सांगायला विसरू नका हां. खाली कमेंट बॉक्स दिसत असेल ना, तर लगेच कमेंट करून मला सांगा. जमिनीवरच्या सगळे हालचाल दाखवून झाल्यानंतर आकाशाला का बिचाराला एकट्याला सोडावं? तर झाड म्हटल्यानंतर त्याच्यावर घरटी आली, पक्षी आले. तर ह्याच झाडाला अजून एक अ, छान आपण परत म्हणू जिवंतपणा देणारे असे 2 पक्षी, एक त्या झाडावर बसलेला आहे, एक झाडाच्या शेजारी उडतोय. तर यामुळे काय होतं ना, तिन्ही आकाश, जमीन, मध्य या सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर होतात. आणि हाच खरं तर वारली चित्राचा आत्मा आहे. त्यामुळे एखादी कुठेतरी फिगर काढली, एखादं काहीतरी झाड काढलं, यापेक्षा या सगळ्या गोष्टी काढल्या तर आपलं चित्र सुंदर दिसतं. सो हे चित्र आपलं तयार झालंय. आपल्याला ते पर्सवर ट्रेस करायचंय. यासाठी येलो कार्बन पेपर मी वापरतेय. त्याच्यावर ट्रेसिंगसाठी मी हा आपला पेपर ठेवलाय आणि आपण आता हे चित्र ट्रेस करणार आहोत. चित्र व्यवस्थित ट्रेस कसं करावं आणि त्याच्यासाठीच्या जर काही टिप्स तुम्हाला हव्या असतील, तर मी काही दिवसापूर्वी रामाचं चित्र काढलं होतं आणि त्यामध्ये मी ट्रेसिंगच्या टिप्स टाकल्या होत्या. तर मग याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. ट्रेसिंगला सुरुवात करूया. काही चित्र मी ट्रेस करून घेतलंय. तर काही चित्र मी तुम्हाला एक दुसरी दुसरी गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे डायरेक्ट ब्रशने फॅब्रिकवर काढायचं. बरेच वेळेला फॅब्रिक जर जाड असेल, तर आपण ट्रेस करू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर डायरेक्ट 0 नंबरच्या ब्रशनी तुम्ही ते चित्र काढू शकता. जसं मी आता ट्रेस केलेल्या भागावरनं 0 नंबरच्या ब्रशने बॉर्डर करतीये. तशा पद्धतीने तुम्ही हे चित्र डायरेक्टली कापडावर काढू शकता किंवा ट्रेस झाल्यानंतर त्याला व्यवस्थित दिसण्यासाठी एक बॉर्डर करू शकता. आता माझ्या हातात जे आहे ते आहे ॲक्रेलिक पेन. सो हे खूप छान वस्तू मला मध्ये Amazonवर मिळाली. हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. पण तरी देखील मला आवडणाऱ्या गोष्टी मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असते. सो हे ॲक्रेलिक पेनने आपलं खूप सारं टेन्शन कमी होणार आहे. म्हणजे ज्यांना ब्रश वापरायला थोडी भीती वाटते किंवा 0 नंबरचा ब्रश वापरताना हात थरथरतो, त्यांच्यासाठी हे पेन दी बेस्ट आहे. सो याच्यामध्ये ॲक्रेलिक कलर आहे भरलेला आणि ह्या पेनने तुम्ही डायरेक्ट आपण बॉल पेन जसं वापरतो त्या पद्धतीने डायरेक्ट फॅब्रिक, स्टोन किंवा बाटलीवर डायरेक्ट चित्र काढू शकता. खूप मजा येते. खूप पटकन काम होतं. तुम्हाला दिसत असेल की किती पटापट, पटापट मी ॲक्रेलिक पेन वापरून हे चित्र काढू शकतोय. सो ट्रेस करायचं नसेल तर त्याच्यासाठी ॲक्रेलिक पेन हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. हां. मात्र हे पेन वापरताना फक्त बॉर्डरसाठी वापरा. पूर्ण रंगवायला या पेनचा उपयोग होत नाही. कारण त्याच्यामध्ये पॅच दिसतात. सो जेव्हा कुठे तुम्हाला बॉर्डर करून घ्यायची आहे, जिथे कुठे ट्रेसिंग करणं शक्य नाही किंवा ट्रेसिंग केलेलं पटकन दिसत नाहीये. सो अशा वेळेला बॉर्डरसाठी फक्त हे पेन तुम्ही वापरू शकता. कलरिंगला स्टार्ट करतीये. पण त्याच्या आधी मला तुम्हाला आठवण करावीशी वाटते की अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम असंच मित्रकलाला आणि मला मिळत राहू दे. पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीये त्यांना हक्काने सांगते लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील. व्हिडिओ आवडत नसतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडत नाहीये, म्हणजे मला त्यानुसार सुधारणा करता येतील. हे बघा, सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कमेंट करायला अगदी फुकट आहे. त्यामुळे भरभरून कमेंट करा, भरभरून लाईक करा आणि भरभरून तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा.
रंगवण्यासाठी ब्रश आधी थोडासा ओला करून त्याच्यामध्ये पांढरा कलर घेतला. नेहमी लक्षात ठेवा, मोठा भाग रंगवण्यासाठी मोठा ब्रश आणि बॉर्डरला लहान ब्रश. तर मोठा ब्रश म्हणजे जवळजवळ मी 6 नंबरचा ब्रश घेतला. तो पण मला थोडा कमी वाटला, त्यामुळे बदलून 10 नंबरचा ब्रश मी आता इथे त्याचे जे खोड आहे ते रंगवायला घेतलाय. तर हा पहिला लेयर मी पांढऱ्या रंगाचा पूर्ण ह्याला मारून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर हळू-हळू फिगर्स आणि बाकी गोष्टी पण आपल्याला रंगवायच्यात. रंगवताना तुम्हाला थोडे-थोडे पॅचेस दिसत असतील. तर नेहमी आपण जेव्हा फॅब्रिक पेंटिंग करतो, तेव्हा एक लेयर देऊन काम होत नाही. कारण आपण जेव्हा पहिला लेयर देतो, तेव्हा त्याच्यातलं बऱ्याचशा रंगामधलं जे पाणी असतं, ते कापड शोषून घेतो जेव्हा आपण कॉटनच्या कागदावर सॉरी कॉटनच्या कापडावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा. त्यामुळे 2-3 ज्या पद्धतीने जेवढं जाड कापड आहे, तेवढे लेयर्स आपल्याला 2-3 लेयर तरी आपल्याला द्यायला लागतात. तेव्हा आपलं चित्र खूप छान दिसतं. अदरवाईज त्याच्यामध्ये असे पॅचेस दिसतात. तर माणसं जी आहेत ती फक्त बॉर्डर, काही जण वारली फक्त बॉर्डर ठेवतात. तर ती बॉर्डर न ठेवता आपल्याला पूर्ण अशी भरीव करायची आहे. कारण आपली पर्स जर बघितली तर अशी मोठी आणि अशी ब्रॉड आहे. सो त्याला छान दिसेल असंच डिझाइन किंवा त्याला छान दिसेल असंच कलर मी तिथे देतीये. मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आता परत सांगते, तुम्हाला दिसत देखील असेल मी करत असताना, की सुरुवातीला आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. म्हणजे बॉर्डरच्या ठिकाणी आधी रंग द्यायचा आहे आणि मध्ये नंतर रंग द्यायचा आहे. म्हणजे आपल्या चित्राला छान शार्पनेस येतो. अदरवाईज जर थोडा जरी रंग इकडे तिकडे गेला, आपण काढलेल्या रेषांच्या बाहेर आला, तर तेवढं चित्र छान नाही दिसत. सो चित्रामध्ये काढताना आपली थोडी जरी चूक झाली असेल, पण आपण जर कलर देताना शार्पनेस व्यवस्थित ठेवला, तर आपलं चित्र दिसायला खूप छान दिसतं आणि नीटनेटकं दिसतं. चित्राचा जो भाग काढला होता तो रंगून झाला, न काढलेला भाग म्हणजे झाडाची पानं खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये काढायचं. असं वृक्ष झाड नको दिसायला, छान त्याला हिरवळ दिसू दे. हिरवा रंग न वापरता सुद्धा हिरवळ वारली पेंटिंग मध्येच दाखवू शकतो आपण. तर त्याची पानं किंवा जरी मी आधी या ॲक्रेलिक पेनने त्याला बॉर्डर केलेली असेल, तरी त्याचे हात आणि पायाला सेकंड लेअर देणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर ते फिके दिसतात. सो हे सगळे डिटेल्स आता मी चित्रामध्ये करून घेते. पानं काढताना सुद्धा फार ती पूर्ण वाळायची वाट बघायची गरज नाही, कारण छोटी छोटी पानं आपण काढतोय. सो लगेचच त्याचा पहिला लेअर द्यायचा, लगेचच त्याच्यावर दुसरा लेअर द्यायचा. पानं काढताना खूप जवळ काढायची. 2 पानांमध्ये खूप डिस्टन्स जर ठेवलं तर चित्राला तो रिचनेस येत नाही. मी वारलीच्या मोराचं चित्र आधी टाकलंय. जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा. त्यामध्ये देखील पिसं रंगवताना मी हीच गोष्ट सांगितली आहे की तुम्ही गॅप जास्त जर ठेवल्यात, कारण ऑलरेडी आपण एका रंगात हे चित्र रंगवतोय, तर त्यामध्ये सुद्धा जर खूप गॅप असेल तर त्याच्यामधला भरीवपणा जातो आणि रिचनेस जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, पानांमधलं अंतर हे समान आणि कमीत कमी असावं, म्हणजे भरून अशी पानं येतात आणि भरगच्च चित्र आपलं दिसतं. आपण हे पूर्ण चित्र वाळायची वाट बघणार. पूर्ण
पूर्ण रंग वाळल्यानंतर त्याच्यावर सेकंड कोट आपल्याला द्यायचं आहे. तुम्हाला मगाशी जे मी म्हटलं की पॅच 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 दिसतात, तर हे पॅच आता त्याच्यामध्ये दिसणार नाही जेव्हा आपण त्याला सेकंड कोट देऊ तेव्हा. पटकन आपण इथे जिथे पॅच दिसत आहे, जिथे रंग जास्त कापडाने शोषून घेतलाय असं वाटतंय, अशा ठिकाणी आपण कोटिंग करूया. तर याच्यावर कोटिंग करताना सुद्धा म्हणजे जेव्हा डबल कलर मारतो तेव्हा जिथे फक्त पॅच दिसतोय किंवा जिथे कापडाचा रंग दिसतोय फक्त तिथे नाही मारायचा, त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणाला पण मारायचा, म्हणजे रंग बसताना हा छान आणि प्लेन बसतो. आता पानं काढल्यामुळे झाडाला छान असा भरगच्चपणा आलाय, पण जमीन खूप रिकामी वाटतीये. सो तिथे मी असे थोडं विटा किंवा दगड याचे शेप मी तिथे लावतीये. आणि आता हे काढून झाल्यानंतर परत एकदा ॲक्रेलिक पेनने मी वर ग्रास काढणार आहे. सो हे ग्रास वगैरे या ज्या गोष्टी आहेत ज्या फक्त आपल्याला लाईननी काढायच्या आहे, अशा ठिकाणी ॲक्रेलिक पेन अतिशय उत्तम प्रकारे आपण वापरू शकतो. आता काही डिटेलिंग जसं झाडाची मुळं काढायची राहिली आहेत माझी, सो असं डिटेलिंग मी करून हे चित्र पूर्ण करून घेते. वारलीमध्ये ही पद्धत आहे की वारलीमध्ये झाडाची मुळं किंवा त्याच्या इथे असलेले दगड असं डिटेलिंग दाखवलं जातं. त्याला आपण एक्स-रे व्हिजन म्हणू शकतो. ही एक्स-रे व्हिजन बरेचदा वारली पेंटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळते. चला, असं छान झाड तयार झाल्यावर पक्ष्यांना पण त्याच्यावर बसायला यावं असं वाटायला लागलं. तर पटापट आपण पक्षी काढून घेऊया. पक्षी कसे काढायचे हे मगाशी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. इथे काढताना मी डायरेक्ट ब्रशने हे पक्षी काढतेय म्हणजे पटकन होतात. बाकी त्याच्या मागे काही उद्देश नाहीये. आणि ना मला ना असं डिझाइन केलंय म्हणजे पर्स आहे, तर त्याला छोटंसं काहीतरी असं वेगळेपण असलेलं फार आवडतं. सो खाली जरी आपण वारली चित्र केलं असेल, तरी वारलीतली एक फिगर वर काढावी हा मोह मला आवरला नाही. आणि ही अत्यंत लाडकी फिगर आहे माझी वारलीमधली, ताशा वाजवता माणूस. या माणसाला जर तुम्ही बघितलात ना, तर ह्याची जी पोज आहे इतकी उत्तमरित्या 2 ट्रायंगल्स मधनं आपल्याला दिसते. म्हणजे त्याचा जो जोर ताशा वाजवतानाचा, त्याचं ते पोश्चर हे खूप सुंदररित्या वारली पेंटिंगमध्ये दाखवण्यात येतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही पोज. तुम्हाला पण आवडेल. अत्यंत सोपी आहे काढायला आणि तितकेच बारकावे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. बॅग तर आपली तयार झाली आहे आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की या बॅगेला किती खर्च आला हे देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो शेजारी तुम्हाला इथे खर्च दिसून येईल. तर ही बॅग मी खादीग्राम उद्योगमधून घेतली. तर ही बॅग मला 150 रुपयाला मिळाली. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी जो कलर वापरला तो आपण एकाच कलरमध्ये केलाय, पण व्हाईट कलरमध्ये. हा व्हाईटची कलरची बाटली मला 25 रुपयाला पडली. पण हा कलर काही एकाच बॅगेला राहून संपला नाहीये. तो कलर तुम्ही अजून एक 10-12 बॅग त्याच्यामध्ये रंगवू शकता. पण तरी सुद्धा आपण 25 रुपये समजा या बॅगेसाठी धरले. ब्रश अंदाजे 2-3 ब्रश मी वापरले. ते सगळे ब्रश मला 50 रुपयात पडले. पण हे ब्रश सुद्धा मी अनेक वर्ष म्हणजे अजून एक 4-5 वर्ष नक्की वापरू शकते. सो आपण एक ब्रशचे 20 रुपये याच्यामध्ये पकडूया. सो 150 + 25 + 20 म्हणजे झाले 195 बहुतेक, माझं गणित बरोबर असेल तर. ओके. सो अगदी आपण म्हणू त्याला आपण थोडे पॉम्पॉम बॉल लावले. त्याच्यानंतर आपण आपला वेळ इन्व्हेस्ट केला. हे सगळं धरलं तरी सुद्धा ही बॅग आपल्याला 250च्या आतच पडते. तर त्यामुळे तुम्हाला कळलं असेल किती स्वस्तामध्ये किती मस्त बॅग आपण बनवू शकतो. त्यातलं कुठलंही डिझाईन तुम्ही कस्टमाइज तर करूच शकता. तर यासारख्या अशा भरपूर बॅग किंवा भरपूर आर्टवर्क किंवा भरपूर
छान छान गोष्टी, ज्याला आपण डिझायनर गोष्टी म्हणू शकतो, कारण त्या आपण बनवल्यात, ह्या मार्केटमध्ये कुठे विकत मिळत नाहीत. तर अशा जर तुम्हाला बनवायला आवडत असतील, अशा जर तुम्हाला शिकायच्या असतील, तर मित्रकलाला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी घरातलंच एक इन्ग्रेडियंट वापरून, जे कदाचित काही लोक रोज पित असतील किंवा ते पेय पिण्यासाठी आपण बाहेर देखील जात असू, तर असं कुठलं पेय असेल ज्याची पावडर वापरून मी पुढचं पेंटिंग, पुढच्या आठवड्यातलं पेंटिंग करणार आहे. ज्यांनी गेस केलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला लगेच सांगा. ओके, सो असा आपला पुढच्या आठवड्यातला व्हिडिओ असणार आहे. आणि होळी आली आहे. बरेच जण मुलांना रंग द्यायला बाहेरचे कलर विकत घ्यायला घाबरतात किंवा त्या रंगाने रॅशेस होऊ शकतात. तर घरच्या घरी होळीचे रंग तुम्ही कसे बनवू शकता, हा देखील व्हिडिओ पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी येत आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला बघता येईल. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितलात आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की केलं असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की सांगितलं असेल. या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा. कलेशी मैत्री करूया. मित्रकलाला बघत राहा.